नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव मंदार विठ्ठल वराडे, राहणार गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर दादा ही शेवंतीची आपली व्हरायटी कोणती आहे? हे पलपली. पर्पल बरोबर, पर्पल म्हणून व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा शेवंतीचा प्लॉट दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे आता? 9 महिने झाले. हा, 9 महिन्याचा आता प्लॉट कंप्लीट झाला आहे बरोबर. तर शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे शेवंतीला जो भर मारतो म्हणजे बेसल जो टाकतो त्या पिरियडला तुम्ही ती बेडमध्ये खतं खाली भरलेली आपली बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं शेवंती या पिकासाठी म्हणजे त्याचा बेडमध्ये वापर केला तर दादा तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले? म्हणजे ना, अजून फुटवेला निघाले. हा, फुटवे भरपूर निघाले. त्याच्यानंतर नंतर कळ्या निघाल्या भरपूर. बरोबर कळ्या निघाल्यानंतर फुलाची साईज पण रप्पत झाली. बरोबर, म्हणजे साईज वगैरे चांगल्या प्रकारे झाली. अशा प्रकारे झाली. आता हे साधारणतः तुम्ही किती वेळा हार्वेस्टिंग केलेलं आहे, किती तोडे केलेले त्या प्लॉटचे आतापर्यंत? भरपूर झाले त्याचे. तरी साधारणतः किती तोडे झाले असतील? भरपूर आता हप्त्यातून 2 तोडे होते. हप्त्यातून 2 तोडे बरोबर, म्हणजे 9 महिन्याचा प्लॉट आहे बरोबर. म्हणजे आता जरी प्रत्यक्षात जरी पाहिले ना तर एकदम आहे ना, एवढं म्हणजे जबरदस्त असं आहे ना, खालून खोडातून तर फुट व्हायची पण एकदम भरपूर प्रमाणात आहे ना अशी फुलकळी बरोबर. हे बघा ना, आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना एकदम चांगल्या प्रकारे ना, म्हणजे वेल कंडिशनमध्ये आहे ना फुलकळी सेटिंग आणि पत्ती पण एकदम फ्रेश आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहे ना त्याला किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक कुठे दिसत नाही बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरता दादा? 2 वर्ष झाले मी वापर. हा, 2 वर्ष झाली बरोबर. हा. आणि ज्या पिरियडला म्हणजे शेवंतीवर थोडासा किडीचा अटॅक वाटत होता त्या पिरियडला तुम्ही आपलं जे कडूचा वरून स्प्रे काढला तर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? कडूचा बेनिफिट म्हणजे असं का ते आळी काळ्या बिळ्या खाती नाही, पूर्ण खोडच पूर्ण कडू करून टाकलं बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर म्हणजे प्लॉटवर आहे ना समजा मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसोष किडी, नागाळी हा प्लॉटवर कुठेच अटॅक दिसत नाही बरोबर. एकदम वेल कंडिशनमध्ये प्लॉट आहे बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि कडू जे औषधे हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल.